शेतजमिनीच्या ताबा आणि वहिवाटीवरून ग्रामीण भागात वर्षानुवर्षे सुरू असलेले वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने सलोखा योजनेला मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेची वैधता आता जानेवारी 2027 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रलंबित जमिनीचे वाद न्यायालयात न जाता समुपचाराने निकाली काढण्याची संधी या योजनेमुळे उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी एका शेतकऱ्याच्या नावावर जमीन असते, मात्र प्रत्यक्ष ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे असतो. अशा ताबा आणि वहिवाटीवरून निर्माण झालेले वाद अनेकदा न्यायालयात जातात आणि वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. या वादामुळे शेतीचे कामकाज विस्कळीत होते, तसेच शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात वाया जातो. तर जाणून घेऊया की काय आहे सलोखा योजना. सलोखा योजना ही राज्य सरकारची विशेष योजना असून शेतकऱ्यांमधील जमिनीच्या ताबा व अदलाबदलीचे वाद समुपचाराने आणि कायदेशीर मार्गाने सोडवण्यासाठी ती राबवली जाते. ज्या प्रकरणात एका शेतकऱ्याच्या नावावरील जमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यात आहे आणि परस्पर संमती आहे, अशा जमिनींची कायदेशीर अदलाबदल या योजनेअंतर्गत करता येते. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अत्यल्प खर्चात जमिनीची नोंदणीकृत अदलाबदल करता येते. शेतकऱ्यांना फक्त 1,000 रुपये नोंदणी शुल्क आणि 1,000 रुपये मुद्रांक शुल्क असा एकूण 2,000 रुपये खर्च करावा लागतो. अन्यथा जमिनीच्या बाजार मूल्यानुसार मोठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागली असती. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक भार कमी होणार आहे. जमिनीचे वाद न्यायालयात गेल्यास त्यावर निकाल लागायला अनेक वर्षे जातात. वकील फी, कागदपत्रे आणि सततच्या तारखा यामुळे शेतकरी त्रस्त होतात. सलोखा योजनेमुळे हे सर्व टाळून थेट तहसील स्तरावर प्रकरण निकाली काढता येते. त्यामुळे प्रशासकीय विलंब कमी होऊन जलद निर्णय शक्य होतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. अर्जदार शेतकऱ्याचा संबंधित जमिनीवर किमान 12 वर्षापासून प्रत्यक्ष ताबा असणे आवश्यक आहे. ही योजना केवळ शेतजमिनीसाठीच लागू असून जमिनीच्या अदलाबदलीसाठी संबंधित दोन्ही शेतकऱ्यांची लेखी संमती अनिवार्य आहे. शक्यतो एकाच गावातील किंवा लगतच्या गावातील जमिनींना प्राधान्य दिले जाते. जमिनीच्या वादामुळे अनेकदा कौटुंबिक तणाव, भांडणे आणि कधीकधी हिंसक घटना देखील घडतात. सलोखा योजनेमुळे परस्पर संमतीने जमिनीची अदलाबदल होत असल्याने हे वाद कायमचे मिटण्यास मदत होणार आहे. यामुळे ग्रामीण भागात सामाजिक सलोखा आणि शांतता प्रस्थापित होण्यास हातभार लागणार आहे. राज्य सरकारने या योजनेला 2027 पर्यंत मुदतवाढ दिल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी वादमुक्त आणि सुरक्षित शेतीकडे नेणारी एक महत्त्वाची संधी ठरत आहे. दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.